सुदाम दत्तराव वंजे बोलतो सर मी, पूर्णा तालुका परभणी जिल्हा. आमची एकच मागणी आहे की ओबीसीच्या हक्कासाठी आम्ही आलेलो आहोत आणि आपली ओबीसीचं आरक्षण आपलं हक्काचं आहे आणि सुरक्षित राहावं यासाठी आम्ही इथं नगरला आलेलो आहोत. कुठून आले? आम्ही परभणी जिल्हा, परभणीतून कुठून आले? कावलगाव, पूर्णा तालुका. आता ह्या मेळाव्यातून तुम्हाला काय अपेक्षा आहे? अपेक्षा आपलं आरक्षण फक्त सुरक्षित राहावं. मुख्यमंत्र्यांना आदेश काढला ना? मुख्यमंत्र्यांनी काढा तरी पण आपण सर कोर्टात आपण आव्हान करू त्या गोष्टीला सर. आता तुम्ही हरकती पाठवल्या? हो सर. किती लोकांना पाठवल्या? 2000 आमच्या गावातून वाट लावले सर. 2000? हो. वाटतंय का तुम्हाला की याच्यामुळं थांबल सर, 101% थांबर. अजूनही भयभीत आहे, तो बाहेर निघत नाही? नाही सर, तरी सर कोर्ट आम्हाला 100% न्याय देणार असं. मी रावसाहेब दळवी, सरपंच केळ पिंपळगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड इथून सभेसाठी आलेलो आहे. तर हे आमचं जे हक्काचं आरक्षण आहे हे वाचवण्यासाठी इथं सभा आहे आज. म्हणजे त्यासाठी आम्ही हरकती मुख्यमंत्र्याला पाठवल्यात. आमचं हाही आरक्षणाला न धक्का लावता मराठ्याला आरक्षण भेटायबद्दल आमचा काही विरोध नाही, फक्त आमच्यात नको असं म्हणणं आहे आमचं. त्याचसाठी आम्ही त्याला हे शक्ती प्रदर्शन दाखवायसाठी आलो आम्ही इथं. पण मुख्यमंत्र्यांना आदेश काढला, सूचना काढल्या पण त्याच्यावर आम्ही हरकती मागवल्या ना, आमच्यात येऊ नये म्हणून. पण मुख्यमंत्री चुकतात का? नाही चुकायला काय, त्यांनी तरी कुठं लय फिक्स त्यांना स्पष्टपणे सांगितलंय असं हे तळ्यात मळ्यातच आहे ना, कुठं क्लिअरमध्ये सांगितलंय त्यांनी हा झालं म्हणून. मराठा समाजाची किंवा ओबीसीची फसवणूक करतात? नाही, फसवण्याचं काही नाही त्यांचं. असंच म्हणजे दोघांना बी सांगतात, ओबीसीला सांगतात तुमच्या आरक्षणाला धक्का नाही, मराठ्यांना सांगतात तुम्हाला आरक्षण देऊ. म्हणजे यांचं चाललंय काय नेमकं तिचं काय समजा जनतेला. ही सगळी दिशा बोलली जनतेची, काय नेमकं खूप तसं संभ्रम निर्माण आहे समजा जनतेच्या मनात. नेमकं काय आहे, नेमकं कोणाला स्पष्ट काही कळाना. नुकसान काय म्हणजे समजा आता छोट्या छोट्या गावाचे प्रतिनिधी करतात, समजा ओबीसीचे 1-2 घरं असतात, ते सरपंच होते, पंचायत समितीलाही होते. हे जर श्रीमंत लोक जर याच्यात आले, त्यांची ताकद नाही त्यांच्याबरोबर टक्कर द्यायला. सर्वसामान्य लोक असतात, गरीब समाज आहे, यांना मुळीत तर 94ला आरक्षण भेटलेलं आहे. आणि शिक्षणावर आणि नोकरीवर काय फरक पडतो? शिक्षणावर फरक पडणारच ना. मग आता समजा जर ओबीसीचे जर 50 जागा असल्या त्यात आणखीन जर ओपनवाले 50 आले तर यांच्या जागा कमी होणारच आहेत ना या गोरगरीब समाजाच्या. नोकरीवर काय फरक? नोकरीवर बी तसंच होणार आहे ना. सर हे गोरगरीब लोक त्यांच्या संस्था येतात, त्यांचं हे ते त्यांच्यावर घेऊ शकते. त्या गोरगरीब लोकांचे कारखाने नाही, संस्था नाही, कंपन्या नाही, त्याच्यामुळे यांच्यावर अन्याय होऊ शकतो ना. आता आशा काय तुम्हाला? कुठं नाही, आमचं म्हणजे एकच म्हणणं आहे की आमच्या आरक्षणात त्यांना आरक्षण भेटावं, पण एबीसी मधून ते वेगळं आरक्षण द्यावं. शिक्षणावर काय फरक पडतो? सर शिक्षणात कसं आहे सर, टोटल जे संस्था आहात, टोटल संस्था हा जे ओपनच्याच होता, मराठी समाजाच्याच होता, आणि त्याला जर समजा ओबीसी जर त्याने घेतलं किंवा ते आले तर समजा ओरिजिनल ओबीसीवर 100% नुकसान होणार. आपण तिथं त्याच्यापाशी सर आपण टिकत नाहीत. आणि त्याच्यामुळं सर ते ओबीसीमध्ये आल्यामुळं सर आपल्या आधीच 1-2 जागा असतात ओबीसीला, मग तेच भरणार, मग आपल्यावर अन्याय होणारच. ते 100% अन्याय होणार आहे. म्हणून सर आता आम्हाला होईल तितकं आमच्या याच्यामध्ये त्यानं येऊ नये, आणि शासनाला बी मुख्यमंत्र्याला बी ते आम्ही तक्रार तशी केलेली आहे सर. असं. तुमचा परिचय? सुदाम दत्तराव वंजे, राहणार कावलगाव, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. नगरला सर सभेसाठी आलो.